ज्या मुलांचा खोकला वाढला आणि श्वास वाढला, उपचार करायला लागले, तर अर्भक मृत्यूदर 121 वरनं 80 वर आला. 2 वर्षामध्ये 121 वरनं 80 वर आला अर्भक मृत्यूदर, असा चमत्कार झाला. मग पुढचा प्रश्न, ही नवजात मुलं मरतात, ही अतिशय कमजोर आहेत, त्यांचे बालमृत्यू कसे कमी करता येतील? ही नवजात मुलं ज्या घरामध्ये जन्माला येतात तिथून दवाखान्यापर्यंत त्यांना नेता येत नाही, त्यांना चालता येत नाही, परंपरा अलाव करत नाही की ती आई, बाळंतीण आई आणि ते नवजात बाळाला बाहेर न्यायचं. मग हॉस्पिटल तिथे गेलं पाहिजे. हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर जाऊ शकत नाहीत प्रत्येक जिथे बाळंतपण होतं तिथे. म्हणजे गावातल्याच एका बाईला आपण गावाची याची आरोग्य कार्यकर्ती केलं पाहिजे. म्हणून गावात नव्या साक्षर बाया निवडल्या, त्यांना आम्ही आरोग्य दूत म्हणतो, आणि त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना गावाची आरोग्यकर्ती केला. हे दाई आणि आरोग्य दूत. हा, पहिल्या दाई निरक्षर होत्या, या आता नव्या निवडलेल्या आरोग्य दूत या गावातल्या साक्षर बाया. आणि त्यांना हे सगळं नवजात बाळाची तपासणी कशी करायची, निदान कसं करायचं, उपचार कसं करायचं, काळजी कशी घ्यायची, बायांना कसं शिकवायचं हे शिकवलं. आणि दुसरीकडे आमचं मोजमाप सुरू, प्रयोग सुरू, की काय घडतंय बालमृत्यूच्या परिणामावरती, काय बालमृत्यूवरती काय परिणाम होतोय. त्या प्रयोगामुळे अर्भक मृत्यूदर 75 वर जो होता तो शेवटी 30 वर आला. आणि हे भारत सरकारचं ध्येय आहे, नॅशनल गोल आहे भारताचं, की अर्भक मृत्यूदर 30 वर आणायचा आहे. आणि भारताचा अर्भक मृत्यूदर त्यावेळी 70 होता, आता तो 57 आहे. 57 अर्भक मृत्यूदर 30 वर आणायचा आहे. तर हा गडचिरोलीचा जो मार्ग आहे त्याला आम्ही होम बेस न्यूबॉर्न केअर म्हणतो. अतिशय वैज्ञानिक पद्धतीने प्रयोग केला आणि तो पुन्हा लॅन्सेटला पाठवला, त्यांनी तत्काळ छापला. पुन्हा जगभरामध्ये याच्यावरती खलबल झाली की अरे हे कसं नवजात बाळाची काळजी, म्हणजे आपण असं म्हणतो की व्हेंटिलेटर पाहिजे, न्यूबॉर्न केअर युनिट पाहिजे, निओनॅटॉलॉजिस्ट पाहिजे, आणि गडचिरोलीमध्ये गावाच्या बाया काळजी घेतात. लोक बघायला यायला लागले, विश्वास बसेना त्यांचा. लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालं, याच्यावरती जगभर खल झाला. आणि 10 वर्षांतर स्थिती अशी आहे की आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपली पोझिशन बदलली आहे. पूर्वी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणायचं की नवजात बाळांना हॉस्पिटललाच पाठवलं पाहिजे. नुकतीच आत्ता 2 महिन्यापूर्वी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची नवी पॉलिसी जाहीर झाली की घरोघरी बायांनी प्रशिक्षित बायांनी भेट देऊन नवजात बाळांना तिथे तपासणं, होम व्हिजिटिंग सुरू करायला पाहिजे. जागतिक नीतीमध्ये बदल होऊ शकतो. लॅन्सेटने हे प्रकाशित तर केलंच, पण पुढे लॅन्सेटने गेल्या 180 वर्षामध्ये लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेले, ज्याला आपण माइलस्टोन रिसर्च म्हणू, त्याच्यामध्ये त्यांचा व्हॉल्यूम प्रकाशित केला आहे. लॅन्सेटच्या इतिहासकाराने 180 वर्षातले मेडिकल मधले प्रमुख रिसर्च, त्याच्यामध्ये हे गडचिरोलीचा अभ्यास त्यांनी जगातले एक माइलस्टोन रिसर्च. पण मी असं ऐकलं की लॅन्सेट मध्ये सगळ्यात जास्त पेपर्स प्रसिद्ध होणारे तुम्ही डॉक्टर्स आहात. म्हणजे तुम्ही आणि राणी बंग. हो, हे कदाचित भारताच्या बाबतीत खरं, भारताच्या बाबतीतच ते खरं आहे. लॅन्सेटमध्ये गडचिरोलीमध्ये केलेलं आमचं संशोधन वारंवार प्रकाशित झालं आहे, आणि कदाचित भारताच्या इतर कोण्या वैज्ञानिकाचं एवढं प्रकाशित झालं नसावं. आणि त्यांनी त्यांच्या तर ऐतिहासिक प्रकाशनामध्ये याचा अंतर्भाव केलेला आहे. पण याचं कारण खरं म्हणजे ही विज्ञानाची ताकद, आणि गो टू द पीपल, वर्क विथ देम. त्यामुळे मग जे विज्ञान निर्माण होतं, आपण असं म्हणूया की लोकांवर प्रयोग करायला नको, लोकांसोबत प्रयोग करायला पाहिजे. वर्क विथ पीपल, वर्क विथ पीपल. त्यामुळे दिस इज सायन्स विथ पीपल. एक्सपेरिमेंट ऑन पीपल नको, एक्सपेरिमेंट फॉर पीपल देखील नुसते नको खरं म्हणजे, पण एक्सपेरिमेंट विथ पीपल. आणि मी आशा करतोय असा दिवस येईल जेव्हा एक्सपेरिमेंट बाय पीपल, लोक प्रयोग करायला लागतील, लोक प्रयोगांमध्ये सहभागी होतात आहेत, ही एक मोठी गोष्ट आहे. म्हणून महाराष्ट्रामधल्या सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात जे विविध पद्धती आपण कार्यकर्ते वापरतो, त्याच्यामध्ये एक अतिशय प्रभावी साधन म्हणून वैज्ञानिक प्रयोगांचा अंतर्भाव करायला पाहिजे. हीच पद्धत आम्ही पुढे मग बालमृत्यूच्या प्रश्नावर वापरली, की इथे जे प्रयोगाने सिद्ध झालं, महाराष्ट्रात बालमृत्यू किती होतात. आणि महाराष्ट्र शासनाला अगोदर खरं म्हणजे मुख्य सचिवांना हे मी लक्षात आणून दिलं की तुमच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये बालमृत्यूचं मोजमाप फार अपुरं होतं. त्यांनी गडचिरोलीच्या कलेक्टरला सांगितलं की खरं आहे का हे तपासा. गडचिरोलीच्या कलेक्टरने तपासलं, आणि त्यांनाही लक्षात आलं की आरोग्य विभाग बालमृत्यूचा दर जेव्हा 13 म्हणताय गडचिरोलीच्या आदिवासी गावांमध्ये, वस्तुतः अर्भक मृत्यू दर तेव्हा 118 होता. पण महाराष्ट्र सरकारने फक्त त्या कलेक्टरची बदली करून टाकली.
मग काय करायचं? हे महाराष्ट्रव्यापी सत्य आहे का हे आम्ही पहिले शोधायला निघालो. म्हणून महाराष्ट्रातल्या 13 स्वयंसेवी संस्थांसोबत आम्ही एक स्वयंसेवी संस्थांचं जाळं बनवलं आणि त्या जाळ्याने महाराष्ट्रामधल्या 226 गावांमध्ये अभ्यास केला आणि झोपडपट्ट्यांमध्ये 2 वर्ष अभ्यास केला आणि त्यातनं जे तथ्य निघालं ते कोवळी पानगळ म्हणून आम्ही महाराष्ट्रासमोर मांडलं की महाराष्ट्र सरकार जेव्हा फक्त 25,000 बालमृत्यू रिपोर्ट करत आहे तेव्हा खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2.25 लाख बालमृत्यू दरवर्षी होतात आणि ही सगळी कोवळी पानगळ होते आणि हिची दखलही घेतली जात नाही. याच्यावरती महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने पहिले स्वीकारायला नाकारलं, पुष्कळ गदारोळ झाला, पण शेवटी महाराष्ट्र शासनाने स्वीकारलं. एवढंच नाही तर नवी बातमी अशी आहे की भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने हा जो महाराष्ट्रातल्या बालमृत्यूचा आम्ही अभ्यास केला तो हिडन चाइल्ड मॉर्टॅलिटी इन महाराष्ट्र म्हणून भारत सरकारनेच आता हे अध्ययन पुस्तक रूपाने प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे आता भारत सरकारही स्वीकारत आहे की हे जे स्वयंसेवी संस्थांनी अध्ययनातनं लक्षात आणून दिलं की बालमृत्यू खूप मोठ्या प्रमाणात लपले जातात ते खरं आहे. जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांनी दिला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारताना मी असं म्हणालो होतो की पुरस्कार आम्ही घेतो पण याचा अर्थ तुमच्यावर टीका करण्याचा आमचा अधिकार आम्ही गुंडाळून ठेवत नाही आहोत.